शहराच्या गर्दीपासून दूर एक शांत खाडीच्या किनाऱ्यावर लपलेलं हे जागृत देवस्थान तुम्हाला माहिती आहे का? ठाणे जिल्ह्यातील दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकाजवळ एका शांत आणि रमणीय ठिकाणी वसलेलं हे मंदिर म्हणजेच माताडेश्वर महादेव मंदिर. रेल्वे मार्गामुळे इथे पोचणं थोडं कठीण असलं तरी मनाला शांतता आणि समाधान देणाऱ्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी अनेक भाविक आवर्जून येतात. ट्रेन जाण्याचा वेट केला आणि केअरफुली तो ट्रॅक आपण क्रॉस केला मंदिराकडे जाण्यासाठी. मी तर इकडे लहानपणापासून माझ्या आजोबांसोबत येत आलोय. या मंदिराच्या इतिहासाकडे पाहिलं तर आजचं भव्य मंदिर जरी 1982 साली उभारण्यात आलेलं असलं तरी इथलं नंदी हे स्वयंभू आहे आणि हे भूमीतून प्रकट झालेलं आहे अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. इथे पोचताच मन असं एकदम शांत आणि प्रसन्न होऊन जातं. याशिवाय मंदिराच्या परिसरात 2 मोठे सभागृह आहेत. यांचा उपयोग अनेक धार्मिक कार्यासाठी केला जातो. मंदिराच्या मागच्या बाजूला मारुतीरायाचं एक छोटं मंदिर देखील आहे जे या संपूर्ण परिसराचं पावित्र्य वाढवतं. हे स्थान जागृत देवस्थान मानले जाते आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे. तुळशी वृंदावन आणि मंदिराचं परिसर इतकं स्वच्छ आणि मेंटेन केलेलं आहे. भव्य अशा सभा मंडपाचा उपयोग अनेक धार्मिक कार्यासाठी केला जातो, जसं की विवाह सोहळे आणि इतर पूजा विधीसाठी. बाजूनेच वाहणारी उल्हास नदी आणि हिरवेगार कांदळवने म्हणजेच मॅनग्रोव्स हे बघून तुमचं मन अतिशय शांत आणि प्रसन्न होऊन जाईल. आपल्या ठाणे डोंबिवली साईडला असे ठिकाण फार कमी उरल्यात. इथे असं छोटंसं तळं आहे ज्यात कमळाची फुलं आहेत जी या जागेची शोभा अजून वाढवून टाकतात. तर आपण या जागेला भेट देऊन परत निघालो घरी जाण्यासाठी आणि इथले रेल्वेचे कर्मचारी इतके चांगले आहेत, तुम्हाला नक्की गाईड करतील कधी ट्रेन येते आणि कधी तुम्ही क्रॉस करू शकता. जर तुम्हाला ही मनाची शांती हवी असेल तर माताडेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या. एक्झॅक्ट लोकेशनसाठी कमेंट